आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। एका बाजूला इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराचे संकट, तर दुसऱ्या बाजूला लाखो वारकऱ्यांच्या भक्तिभावाचा उत्साह। अशा वातावरणात आज दुपारी 3 वाजता मुख्य मंदिरातून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले। श्री क्षेत्र आळंदी येथे आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। दुपारी 3 वाजता मुख्य मंदिरातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। दरम्यान मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे। नदीवरील 3 पूल अद्यापही पाण्याखाली असून केवळ एक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। या पुलावरून फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जात असून इतर वाहतुकीवर निर्बंध कायम आहेत। भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे। संपूर्ण मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके कार्यरत। त्याचबरोबर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीबाबत मंदिराचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांच्याशी खास बातचीत केली आहे। आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांनी बघूया। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज तीर्थक्षेत्र आळंदीच्या मुख्य समाधी मंदिरातनं प्रस्थान होणार आहे। माझ्यासोबत पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप जे आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीतच माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान मंदिरामधून ठेवल्या जाणार आहे, कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? आज 8 जुलै 2026 दुपारी 3 वाजता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे। आपण या प्रस्थानासाठीची जी काही सर्व तयारी आहे ती तयारी पूर्ण केलेली आहे। आपणास कल्पना आहे की श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आणि श्रींच्या रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा एकूण 56 दिंड्यांना प्रत्येक वर्षी 90 पास देत असतो। यावेळी आपण पावसाची परिस्थिती, पुराची परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक दिंडीला 10 पास देण्याचं ठरवलेलं होतं, परंतु वारकऱ्यांची, दिंडी प्रमुखांची मागणी लक्षात घेता आज आम्ही सर्व विश्वस्त मंडळांना चर्चा करून निर्णय घेतलेला आहे की ज्या काही या मानाच्या पालख्या आहेत त्यांना 10 ऐवजी 50 पास देण्यात येतील। मी आपणाच्या माध्यमातून सर्व भाविक, वारकरी, नागरिक यांना विनंती करतो की पाऊस जरी कमी झालेला असला, पाणी जरी पुराचं कमी झालेलं असलं तरी देखील अद्याप पुलाचं जे काही स्ट्रक्चरल ऑडिट आहे त्याचा अहवाल येणं बाकी आहे। रात्री आम्ही ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे। अहवाल आल्यानंतर पालखी 9 तारखेला सकाळी कशा पद्धतीनं पुण्याकडे प्रस्थान करणार आहेत त्याचा आम्ही निर्णय 2 वाजेपर्यंत घेणार आहोत। निश्चितपणे आमचा पहिला प्रयत्न असेल की जो नेहमीप्रमाणे आपण आळंदीतून पुण्याकडे जातो त्याच मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न असेल। तिथे शक्य झालं नाही तर मरकळ रोडनी आपण चरोली फाट्याजवळ येऊन तो प्रस्थान सोहळा पुढे पुण्याकडे नेणार आहोत। निश्चितपणे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकरी, भाविक आणि दिंडेकरांना विनंती करतो की आपण कुणीही अलीकडे येण्याचा प्रयत्न करू नये। त्याचप्रमाणे आपण जे काही चरोली फाटा आहे तिथेच थांबावं, तिथून पुढे जॉईन व्हावं, जेणेकरून कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही, कुठल्याही प्रकारे सोहळ्याला अडथळा येणार नाही, अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो। निश्चितच सोहळा जो आहे तो 3 वाजता या ठिकाणून जो आहे तो सुरुवात होणार आहे। या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती कोणाची असणार आहे आणि नेमकं कशा पद्धतीने, कारण की आपण कालही पत्र जारी केलं होतं आणि आज सांगतायत की 50च पास आता प्रत्येक दिंडीला देण्यात येईल, तर दिंड्यांची सुरुवात जी आहे ते किती वाजल्यापासून मंदिरातून? आपण जर पाहिलं तर 12:30 वाजेपर्यंत आम्ही सर्व माऊली भक्तांसाठी दर्शन हे खुलं ठेवलेलं आहे। 12:30ला आम्ही दर्शन बंद करणार आहोत। 2 वाजता आम्ही सर्व पालख्या आतमध्ये घेण्याचा ठरवलेला आहे आणि त्यानंतर 3 वाजता प्रस्थानाला त्या ठिकाणी सुरुवात होईल। जसं की तुम्ही आव्हान केलं आणि ते आव्हान खरोखर या ठिकाणी वारकऱ्यांनी त्या आव्हानाचं पालन केल्याचं बी दिसतंय। निश्चितपणे आपण जर पाहिलं तर आम्ही वारकऱ्यांना आवाहन केलेलं होतं। वारकरी हा खूप शिस्तप्रिय आहे आणि संस्थान ज्यावेळेस आवाहन करतं त्यावेळेस निश्चितपणे त्याचा जो काही फॉलोअप आहे ते वारकरी घेत असतात। त्याप्रमाणे सगळे वारकरी श्रद्धेपासून
त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक वारकरी नदीच्या पलीकडे देखील थांबलेले आहेत. त्यांना आस आहे की माऊलींच्याकडे कधी जाता येईल, परंतु या पावसाची परिस्थिती लक्षात घेता आणि सर्व परिस्थितीचा विचार करता ज्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर निश्चितपणे कशा प्रकारचा प्रयत्न करता येईल आणि जास्तीत जास्त माऊली भक्तांना त्या ठिकाणी माऊलींचं दर्शन कसं घेता येईल या प्रकारचा देखील आमचा प्रयत्न असणार आहे. निश्चितच या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडनं सुद्धा जी काही माऊली भक्तांना जे आव्हान करण्यात आलं होतं त्या आव्हानाचं पालन देखील या ठिकाणी वारकऱ्यांनी केलेलं असल्याचंही या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख यांनी सांगितलं. आणि आज माऊलींचा जो पालखी सोहळा आहे तो दुपारी 3 वाजता मुख्य मंदिरामधून प्रस्थान होणार आहे. कॅमेरा पर्सन विकास बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, आळंदी.